हे व्यवस्थित कर रे. एक गुलाब गुलाब मी काय म्हणतोय, हे बघ पैशांचा प्रश्न आहे ना. पैसे मी तुला देतो ना, युवराजचा शब्द आहे. यावेळी थोडासा उशीर झाला पण डोंट वरी, तू टेन्शन नको घेऊस, तुझे पैसे तुला मिळतील. चल पाय दाब. हा दाबतो ना. अरे तू जे म्हणशील ते मी करतो. मी काय नाही बोललोय का, कालपासून किती सेवा केली तुझी, चंपी करतो. अरे तू फक्त बोल. पण तू ना इथून गेलास ना तर बरं होईल. काय माहितीये का, कारण आता तू आमच्या घरामध्ये इथे राहतोयस. तुला जर कोणी पाहिलं नाही ते तर माझी वाट लागणारच आहे. ते तर सोडूनच दे. पण तुझी खरी ओळख पण तर सगळ्यांसमोर येईल ना. धमकी देतोस मला? हा नाही नाही धमकी नाही, सांगतोय. उठ उठ. अरे नाही दिली. सॉरी बोल. सॉरी सॉरी. उठा बशा काढ. अरे काय तू पण काढ. उठा बशा. अरे गुलाब काय काढ म्हटलं ना. युवराज खांडेकर. युवी. अरे यार गुलाब गुलाब प्लीज, तुला वाटतं. अरे ती माझ्या तावडीत ना सुटलेली, पण तू नाही सुटणार, समजलास? युवी दार उघड. युवी दार उघड ना. युवी. हाय. हाय. काय काय युवी, मला इथे येऊन 2 दिवस झालेत आणि तू मला थोडा सुद्धा वेळ देऊ शकत नाहीस का? तू सॉरी. चला नाही. आत कशासाठी? आत नाही जायचंय का? आता आहे का कोणी? आत कोण असणार आहे? आज मी होतो, मी तर बाहेर आलो. आता आत कोण आहे? आत कोणीच नाही. कोणी नाहीये ना आत? मग चल ना. नाही पण आता नको प्लीज, नको नको. मी सांगतो तुला का ते. कारण आत आपण जाऊ शकत नाही कारण कारण हा आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. विषय नको बदलू, चल. नाही तू ऐकून घे ना पूर्ण आधी. आय लव्ह यू आणि आपण दोघं ना वर्ल्ड मध्ये बेस्ट कपल आहोत की नाही. तो मी बेस्ट कपल साठी एक चांगली बेस्ट रूम तयार करत होतो आणि तू सगळं सरप्राईज स्पॉइल केलं. ओ मी किती चेंजेस करणार होतो रूम मध्ये, अर्धे झालेत सुद्धा. आय एम सो सॉरी. पण तुला आत्ताच रूम बघायचे, ती कम्प्लीट नाही. ठीक आहे बघ, तुला अर्धवट सगळं स्पॉइल करायचंय. चल नाही चल चल आज चल. नको 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 नको. आय एम सॉरी. मला आवडतात सरप्राइजेस. ठीक आहे मग. हा ठीक. ती कम्प्लीट झाली की मी तुला सांगेन. हा ओके. मी जाऊ? ए हॅलो. काय? मी आत येऊ शकत नाही पण तू तर बाहेर येऊ शकतोस ना. हो पण नंतर. चल. मी तुला चल म्हटलं. 2 दिवस म्हणजे काय, मी इथे आहे. सरप्राईज पण पूर्ण सरप्राईज राहू दे. मी ना आपल्या लग्नाबद्दल खूप एक्साइटेड आहे. मी ना लहानपणापासूनच लग्नाबाबतीची स्वप्न रंगवायचे. मी कोणत्या फंक्शनला काय घालणार, कशी दिसेन, काय ज्वेलरी असेल, सगळं माझं प्लॅन आहे. हॅलो बॉस. हॅलो. काय किडी? हे काय काय झालं? कुठे आहेस तू? हळू 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 बोल. युवराजच्या रूमच्या बाहेर आज जाणारच होते, तेवढ्यात तू फोन केलास. केडी, तुला माहितीये तुझा ना नेम बरोबर आहे पण टायमिंग अतिशय घाणेरडा आहे. माझा टायमिंग चुकीचा आहे, तुझा टायमिंग चुकीचा असू शकतो. मला सांग, तू त्याच्या रूम मध्ये चालली आहेस आणि तो रूम मध्ये असेल तर? मी त्याला बाहेर काढलंय म्हणूनच मी आज जाणार आहे ना. बाहेर काढलाय म्हणजे काय केलंयस तू? केदार, रूम मध्ये यायला देत नाही. अरे मला किती एक्साइटमेंट आहे ती रूम बघण्याची, ती सजवण्याची. पण हा काय करू मी? पण तुझ्यासाठी महत्वाचं काय? रूम बघणं महत्वाचं आहे का युवराज बरोबर वेळ घालवणं महत्वाचं आहे? ऑफकोर्स वेळ घालवणं महत्वाचं आहे. हो ना, मग तू त्याला घेऊन बाहेर का नाही जात? हसायला काय झालं? हा अगं आता त्या वेळेला मला जे सुचलं ते कारण मी तिला दिलं आणि तिला त्या रूम मधनं त्याला बाहेर काढायला सांगितलं. अगं मी त्यावर हसत नाहीये, म्हणजे निशी युवराजच्या इतकं मागे पुढे करतीये हे ऐकून मला हसायला आलं. ए उगाच तिला बोलू नको. हा अरे मुलगी आहे ती, लग्न ठरलंय तिचं. कुठल्याही मुलीला वाटणारच ना आपल्या नवऱ्याबरोबर वेळ घाल बाबा असं.
अरे बॉस, तुला स्मार्ट म्हणावं की इमोशनल फूल म्हणावं ना, हेच मला कळत नाही. अरे निशीचं एवढंच जर त्या युवराजवरती प्रेम असतं तर तिने त्याच्यासाठी आणि त्याच्या घरच्यांसाठी स्वतःहून स्वयंपाक केला असता ना. तुला कशाला सांगितलं असतं करायला? एनिवेज असो, पण तू ही प्लॅनिंग खूप मस्त केली आहेस. आणि असं पण तुझी प्लॅनिंग कधी फ्लॉप जाते म्हणा. आता ऐक, जोपर्यंत ते दोघं बाहेर आहेत त्यांची रूम पटकन सर्च करून घे. मला खात्री आहे त्याच्या रूममध्ये काही ना काहीतरी असणार आहे केडी. फक्त एक चान्स मिळू दे केदार. त्या युवराजचा खरा चेहरा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि त्याला असा धडा शिकवणार आहे ना की तो परत निशीला नाही, कुठल्याच मुलीला फसवायची हिंमत करणार नाही. हां, आणि आय एम शुअर की त्याच्या रूममध्ये ना काही सापडेल आपल्याला. आणि सांभाळून राहा केदार. मला ही आजची संधी सोडायची नाहीये. मी निशीला वाचवू नाही शकले, ही अजून एक खंत मला नकोय. अजून एक? माझ्या आईला न्याय नाही देऊ शकले, ही खंत. माझ्या आईच्या केसमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या त्या गुलाबला मी अजूनही पकडू नाही शकले, ही खंत. तो गुलाब आपल्या इतक्या जवळ असताना तो आपल्या समोरून निसटला, ही खंत. बॉस, मी समजू शकतो आणि काहीही इमर्जन्सी असेल ना तर मला फोन कर. ओके? ठेव आता फोन, आधीच वेळ कमी आहे आपल्याकडे. ओके बॉस. अरे देवा 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 देवा, फोडा फोडा. आयुष्यभर एक एक करून साठवलेली भांडी मोडून तोडून वाट लावा त्याची. भांड्यांची पडलीये तुला. इथे पोरीला काय झालं असतं तुझ्या, तर त्याचं काही नाही. कळली कळली माझ्या तारिणीची किंमत. सगळ्यांच्या आवडी निवडी जपते, सगळ्यांचं जेवण खाण करते. हा, आता कळलं का? सगळं घर तारिणी चालवते ना, तीच सगळं करते. आम्ही काहीच करत नाही ना घरासाठी. एकदा हा प्रश्न तू स्वतःचा स्वतःला विचार, म्हणजे उत्तर मिळेल तुला. आई, आमची पण वय झाली आहेत आता. पोरींची लग्न लावून द्यायची वेळ आली. नाही झेपत आम्हाला पण. हो ना, पण एवढं काय काम करत होतीस आतमध्ये? अगं मैदा हवा होता मला त्या डब्यातून. कुठे डबे ठेवलेत, काय ठेवले काही कळत नाही. काढायला गेले, सगळं माझ्या अंगावर पडलं. अगं पडणारच ना. त्यासाठी कधीतरी स्वयंपाकघरात जावं लागतं, काहीतरी स्वयंपाक करावा लागतो, तर कळेल ना कुठं काय ठेवलंय, कुठे काय ठेवलंय ते. खरंच वैताग आला या स्वयंपाकाचा. कधी एकदा तारिणी येते असं झालंय. नशीब, देवानी सद्बुद्धी दिली म्हणायची माझ्या लेकीला. आता कळली तारिणीची किंमत. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.